Hello friends, Namaskar, good morning. Let us start with next part of the sign of 4, synopsis of the extract. We have actually completed two parts. That means first part is nothing but plot of the novel, outline of the novel, plot of the novel, and now this is our third section, synopsis of the extract. हा संपूर्ण जो उतारा आहे या उताराची एक प्रकारे समरी जी आहे, एक प्रकारचा सारांश जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे. बघूया आपण काय सारांश आहे, ह्या संपूर्ण कथानकाचा सारांश जो आहे तो आपण बघूया. Dr. Watson and Sherlock Holmes were discussing on general issues when they were interrupted by the arrival of Miss Mary Morstan. तर ह्या ठिकाणी जो सीन आहे त्या ठिकाणी सुरुवात जी आहे, डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स हे दोघंही त्या ठिकाणी एक विषय जो आहे त्यांचा काहीतरी गप्पा चाललेल्या आहेत, एक चर्चा चाललेली आहे आणि अचानक त्यांना एक व्यत्यय येतो त्या ठिकाणी. व्हेन दे वर इंटरप्टेड बाय द अरायवल ऑफ मिस मॅरी मॉर्सन. तर मिस मेरी जी आहे त्या ठिकाणी आतमध्ये येते. हू ॲज अ केस फॉर शेरलॉक टू सॉल्व, की जिच्याकडे त्या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते केस घेऊन त्या ठिकाणी ती आपल्या ह्या गुप्तहेराकडे शेरलॉक होम्सकडे त्या ठिकाणी आलेली आहे. मेरी टेल्स अबाउट हर फादर सडन डिसअपिरन्स ऑन अ ट्रिप मेनी इयर्स ॲगो. ती सांगते आहे की तिचे वडील जे आहे ते बेपत्ता झालेले आहेत अनेक वर्षांपूर्वी. फ्यू इयर्स लेटर ऑन अन ॲडव्हर्टाइजमेंट वॉज पब्लिश इन अ न्यूजपेपर आस्किंग फॉर हर ॲड्रेस. आणि काही वर्षानंतर त्या ठिकाणी एक ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी पेपरमध्ये प्रकाशित झालेली होती, आस्किंग फॉर ॲड्रेस. आणि त्या पेपरमधल्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्या ठिकाणी तिच्याविषयीचा तिचा पत्ता जो आहे तो त्या ठिकाणी विचारला गेला. विश शी गेव, तिने तो पत्ता जो आहे तो पाठवला. अँड एव्हर सिन्स देन ऑन द सेम डे ऑफ इच इयर शी रिसिव्ड अ रेअर अँड एक्सपेन्सिव्ह पर्ल. आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी त्याच दिवशी त्या ठिकाणी तिला एक पाकिटामध्ये त्या ठिकाणी जो मोती आहे, अतिशय महागडा मोती जो आहे, मौल्यवान मोती जो आहे तो तिला प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी मिळाला. दिस कंटिन्यू फॉर सम मोर इयर्स बट टुडे. हे अनेक वर्ष चाललं असं ती सांगते आहे. शी रिसिव्ड लेटर आस्किंग टू मीट हर. पण आज एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्रात त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं आहे की तिने त्यांना भेटायला यावं, म्हणजे मी आपल्या मिस मेरीने. द लेटर वॉर्न मेरी नॉट टू ब्रिंग द पोलीस विथ हर. त्या पत्रात असं म्हटलेलं आहे की मेरीने कुठल्याही पद्धतीने पोलिसांना आणू नये. मेरी रिक्वेस्ट होम्स अँड वॅटसन टू कंपनी हर टू प्लेस सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट. मेरी त्या ठिकाणी विनंती करते आपल्या ह्या शेरलॉक होम्स आणि वॅटसन यांना की त्यांनी तिच्यासोबत यावं त्या ठिकाणी, सो दॅट दे कॅन फिगर आउट द सिक्रेट बिहाइंड इट. तर त्यांना आपल्याला कळेल की त्या ठिकाणी नेमकं हा जो मोती दर वर्षाला पाठवतो आहे हा माणूस नेमका कोण आहे आणि नेमकं काय आहे ते. बोथ ॲग्री टू अकंपनी हर. दोघंही त्या ठिकाणी तयार होतात त्या ठिकाणी जाण्यासाठी. आणि शेरलॉक रिकमेंड्स डॉक्टर वॅटसन टू रीड विनवूड रीड्स बुक्स मार्टरडम ऑफ मॅन अँड लिव्स द रूम इन सर्च ऑफ सम रेफरन्सेस अँड फॅक्ट दॅट आर इसेन्शियल फॉर द केस. आता हा शेरलॉक होम्स त्या ठिकाणी आपल्या मित्राला एक पुस्तक वाचण्यासाठी सांगतो, मार्टरडम ऑफ मॅन, आणि काहीतरी शोधण्यासाठी त्या ठिकाणी तो मध्ये जातो. आफ्टर रिटर्निंग फ्रॉम हिज इन्व्हेस्टिगेशन समथिंग टू डू विथ द मिस्टेरियस पर्ल शी हॅज बीन रिसिव्हिंग एव्हरी इयर. तर त्याच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी एक विषय चाललेला आहे की दरवर्षी त्या ठिकाणी एक मोती त्या ठिकाणी आलेला आहे आपल्या मेरीला. तर याबद्दल त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चाललेला आहे. शेरलॉक बिलीव्ड दॅट द शेल्टोस हायर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे अँड मे बी सिकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम. कदाचित शेरलॉक होमच्या मते असं असू शकतं दॅट शोल्टोज हायर नोज दॅट मेरी हॅज बीन रॉंग इन सम वे. तर शोल्टोचे जे वारस आहेत की ज्यांच्याकडे तो खजिना होता, त्यांना असं वाटतं की त्या ठिकाणी कुठेतरी मेरी जी आहे आपली तिने काहीतरी चूक केलेली असावी. अँड मे बी सिकिंग टू रेक्टिफाय द प्रॉब्लेम. आणि तो प्रॉब्लेम रेक्टिफाय करायचा. रेक्टिफाय करणं म्हणजे काढून टाकणं, व्यवस्थित करणं. तर ही समस्या सोडवण्यासाठी कदाचित तुला त्या ठिकाणी एक पर्ल येत असावा असं शेरलॉक होम्सला वाटतंय. लेटर मॅरी अराइव्ज ॲट बेकर स्ट्रीट ॲज प्लॅन. नंतर मेरी त्या ठिकाणी त्या बेकर स्ट्रीटला पुन्हा एकदा येते प्लॅनप्रमाणे. बोथ शेरलॉक अँड वॅटसन अकंपनी हर टू द अपॉइंटमेंट विथ द मिस्टेरियस लेटर रायटर. आणि आता हे तिघंही त्या ठिकाणी जो पत्रलेखक आहे त्या पत्रलेखकाच्या भेटीसाठी त्या ठिकाणी आता निघालेले आहेत. मेरी हॅज ब्रॉट अ पेपर ऑफर फादर्स विथ हर विच शी वॉजंट बी एबल टू डेसिफर. तर मेरी सोबत त्या ठिकाणी एक वडिलांनी सोडलेला जो एक कागद आहे तो कागद त्या ठिकाणी ती घेऊन आलेली आहे. टू डिसिफरचा अर्थ होतो
समजण्यास कठीण. टू डिसिफर शी फेल दॅट एक गुड कागद आहे तो. शी फेल दॅट द पेपर माइट बी पर्टिनंट टू द केस इन सम वे. आणि कदाचित तिला असं वाटतं की हा जो पेपर आहे वडिलांनी ठेवलेला तो कदाचित या केसच्या संदर्भातला संबंधित असेल, पर्टिनंट असेल. इन द केस इन सम वे इट माइट हेल्प होम्स टू डिकोड द मिस्टेक. कदाचित ह्या पेपरच्या माध्यमातून काहीतरी जे गूढ आहे ते उघड केला येईल असं तिला वाटतंय. अँड फाइंड द डिसॅपिरन्स ऑफ अर फादर. आणि कदाचित तिचे वडील सापडतील. शेरलॉक एक्झामाइन्स द लेटर अँड पुट्स इट अवे फॉर सेफ कीपिंग. त्या ठिकाणी शेरलॉक ते बघतो ते पत्र आणि बाजूला ठेवण्यासाठी तिला सांगतो. ही वॅटसन अँड मेरी गो टू द मीटिंग. आता हे तिघंही त्या ठिकाणी त्या पत्रलेखकाला भेटण्यासाठी निघालेले आहेत. अ पर्सन आक्स देम एनी ऑफ देम आर पोलीस ऑफिसर. एक व्यक्ती त्यांना विचारतो की तुमच्यातलं कोणी एखादं पोलीस आहे का. विच दे डिनाय. ते सांगतात की नाही, आम्ही कोणीही पोलीस नाही याच्यातलं. द पर्सन हू वॉज ॲपरेंटली अ सर्वंट ऑफ द पर्सन दे आर मीटिंग. ती व्यक्ती जी आहे ज्या माणसाला भेटण्यासाठी ते आलेले आहेत त्याची ती नौकर आहे. देन ड्राईव्स देम इन कॅरेज. ती व्यक्ती त्यांना एका गाडीमध्ये बसून घेऊन जाते. द ट्रायो अराइव्ज इन अ लेस फॅशनेबल पार्ट ऑफ लंडन. त्या ठिकाणी हे तिघंही एका जुन्या अशा लंडनच्या भागात त्या ठिकाणी येतात. अका अ मोर रन डाऊन की ज्या ठिकाणी बरीचशी वर्दळ दिसते. वर्किंग क्लास नेबरहूड की ज्या ठिकाणी कामगार वर्गांची वस्ती असावी. दे आर एस्कोर्टेड इनसाइड हाऊस बाय सर्वंट. आणि त्या ठिकाणी तो जो माणूस आहे त्यांना घेऊन आलेला तो ह्या तिघांनाही त्या ठिकाणी एका घरामध्ये त्या ठिकाणी घेऊन जातो. एस्कोर्टेडचा अर्थ आहे सोबत राहणे असं म्हणून. तर या पद्धतीने त्याचे सिनॉप्सिस जो आहे तो आलेला आहे. आता मूळ जी ह्या ठिकाणी जे प्रकरण आलेलं आहे चॅप्टर नंबर 2 जे आहे द साइन ऑफ फोरचं ते आपण बघूया. आणि या पद्धतीने आपण पूर्ण करूया. काय नेमकं दिलेलं आहे मूळ जो पार्ट आहे याच्यातला सेकंड पार्ट जो दिलेला आहे द साइन ऑफ फोरमधला. तर द स्टेटमेंट ऑफ द केस. तर ह्या केसची जी प्रस्तावना आहे एक प्रकारची ती इथे आलेली आहे. आणि नेमकं काय आहे तर बघूया आपण. द साइन ऑफ फोर या ठिकाणी नाव आहे त्या कादंबरीचं. आणि त्याच्यातलं हे सेकंड चॅप्टर आहे. पूर्ण चॅप्टर नाही दिलेलं, पूर्ण कादंबरी या ठिकाणी दिलेली नाही. फक्त जो महत्त्वाचा पार्ट आहे तोच या ठिकाणी आलेला आहे. मिस मॉर्सन एंटर द रूम विथ अ फर्म स्टेप अँड अन आउटवर्ड कॉम्पोजर ऑफ मॅनर. आता मिस मॉर्सन जी आहे, मेरी मॉर्सन जी आहे ती त्या ठिकाणी त्या रूममध्ये प्रवेश करते. विथ अ फर्म स्टेप. तिची अतिशय खंबीर अशी आहे ती आणि तिने प्रवेश केला त्या शेरलॉक होम्स यांच्या घरामध्ये. अँड आउटवर्ड कॉम्पोजर ऑफ मॅनर. तिच्याकडे बघून त्या ठिकाणी असं वाटतं की ती अतिशय शांत असावी. तिची एकंदरीत तिची जी वागणूक आहे त्याकडे बघून. शी वॉज अ यंग लेडी. एक तरुण अशी ती मुलगी आहे. स्मॉल डेंटी वेल ग्लोड. डेंटीचा अर्थ होतो डेलिकेट, नाजूक अशी आहे. वेल ग्लोड आहे. अँड ड्रेस इन द मोस्ट परफेक्ट टेस्ट. आणि त्या ठिकाणी तिने हातमोजे घातलेले आहेत आणि परफेक्ट त्या ठिकाणी तिचा जो ड्रेस आहे तो दिसतोय. छान तिची ती एकंदरीत तिची ड्रेपरी आहे, कपडे आहेत. देर वॉज हाऊएव्हर अ प्लेननेस अँड सिम्प्लिसिटी अबाउट हर कॉस्ट्यूम विच बोर विथ इट अ सजेशन ऑफ लिमिटेड मीन्स. तर एकंदरीत मात्र तिच्या त्या कपड्यांकडे बघून असं वाटतं आहे की ती एक साध्या वातावरणातून ती आलेली असावी. अबाउट अ कॉस्ट्यूम विच बोर विथ इट अ सजेशन ऑफ लिमिटेड मीन्स. आणि तिच्याकडे कदाचित जे एकंदरीत परिस्थिती असेल तिची ती जेमतेम असावी असं वाटतं आहे. द ड्रेस वॉज अ सॉम्बर. त्या ठिकाणी तो जो ड्रेस आहे तो सॉम्बर आहे. सॉम्बरचा अर्थ होतो डल, काहीसा थोडासा निस्तेज असा वाटतो आहे, डलनेस आहे. सॉम्बर ग्रेइश बीज. तर फिकट करडा रंगाच्या त्या ठिकाणी हा कलर आहे एक प्रकारे ग्रेइश बीज. तर फिकट काळ्या रंगाचा ड्रेस तिचा दिसतोय. अनट्रिम अँड अनब्रेडेड. त्या ठिकाणी न विणलेला आणि शी रो ओवर अ स्मॉल टर्बन ऑफ द सेम डल ह्यू. तिने वरती एक पागोटा घातलेला आहे, एक प्रकारची टोपी घातलेली आहे त्याच रंगाची. रिलीव्ड ओनली बाय सस्पिशन ऑफ व्हाईट फिदर इन द साईड. आणि एका बाजूला पांढरे पीस लावलेली छोटी टोपी तिने घातलेली आहे. या पद्धतीने असं तिची वेशभूषा आहे. अशी ती आपली मेरी मॉर्सन जी आहे ती त्या ठिकाणी प्रवेश करते आहे त्या रूममध्ये. हर फेस हॅड नायदर रेग्युलरिटी ऑफ फीचर नॉर ब्युटी ऑफ कॉम्प्लेक्शन. तर तिचा चेहरा रेखीव नव्हता आणि काही कांती अशी काही खूप सुंदर होती असंही तिचं काही नव्हतं. तिचं कॉम्प्लेक्शन जे आहे ते बऱ्यापैकी होता. बट हर एक्सप्रेशन्स वॉज स्वीट अँड ॲमिएबल. पण तिचे एकंदरीत चेहऱ्यावरचे हावभाव जे आहे ते अतिशय
अतिशय छान आणि अतिशय प्रेमळ असे ॲमिएबल आहे, प्रेमळ आहे. हर लार्ज ब्ल्यू आईज वेर सिंग्युलरली स्पिरिच्युअल अँड सिम्पॅथेटिक. तिचे जे निळ्या रंगाचे तिचे जे मोठे डोळे आहेत, टपोरे डोळे जे आहेत ते सहानुभूतीपूर्ण आणि त्याच्यामध्ये एक वेगळं असं चैतन्य त्या ठिकाणी वाटतं आहे. In an experience of women which extends over many nations and their separate continents. तर अनेक देशातील आणि 3 विभिन्न खंडांमधील बऱ्याच स्त्रियांचा अनुभव असूनही, तर इन अन एक्सपिरियन्स ऑफ वुमन विच एक्सटेंड्स ओव्हर मेनी नेशन्स अँड 3 सेपरेट कॉन्टिनेंट. तर अनेक स्त्रियांचा अनुभव आम्ही घेतलेला होता. आय हॅव नेव्हर लुक अपॉन अ फेस विच गेव अ क्लिअर प्रॉमिस ऑफ अ रिफाइंड अँड सेन्सिटिव्ह नेचर. पण मला तिच्याकडे बघून, वॅटसन असं म्हणताय की तिच्याकडे बघून मला मला असं वाटलं की हा चेहरा मात्र वेगळा आहे, काहीसा त्या ठिकाणी संवेदनशील स्वभावाची ग्वाही देणारा असा तो चेहरा त्यांनी कधी बघितलाच नव्हता असं त्यांना वाटलं. आय कुड नॉट बट ऑब्झर्व दॅट ॲज शी लुक द सीट विच शेरलॉक होम्स प्लेस फॉर हर. ती त्या ठिकाणी शेरलॉक होम्सने सांगितलेल्या सीटावरती बसली. हर लिप ट्रेम्बल्ड, हर हँड क्विअर्ड. तिचे जे होठ आहे ते थरथरायला लागले, तिचा हात जो आहे तो थरथरायला लागला. शी शोड एव्हरी साईन ऑफ इंटेन्स इनवर्ड ॲजिटेशन. तिच्या आतमध्ये काहीतरी खळबळ त्या ठिकाणी माजलेली आहे, ती मला प्रकर्षाने जाणवली. एक घालमेल त्याची चालली होती, एकदम अशी भावना ज्या आहेत त्या ओथंबून त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आय हॅव कम टू यू मिस्टर होम्स, शी सेड. ती म्हणाली की मिस्टर होम्स, मी तुमच्याकडे एकदा आली होती. बिकॉज यू वन्स एनेबल्ड माय एम्प्लॉयर मिस सेसिल फॉरेस्टर टू अनरॅव्हल अ लिटिल डोमेस्टिक कॉम्प्लिकेशन. तर तुम्ही माझ्या मालकीनबाई मिसेस सेसिल फॉरेस्टर यांची एकदा मदत केली होती एका घरगुती अशा केसच्या संदर्भामध्ये. शी वॉज मच इम्प्रेस बाय युअर काइंडनेस अँड स्किल. आणि माझ्या मालकीन अतिशय प्रभावित झाल्या होत्या तुमच्या एकंदरीत वागण्यामुळे, तुमच्या दयाळूपणामुळे. तर तुम्ही त्यांना खूप चांगली मदत केली होती असं त्या मला म्हणाल्या. आणि त्यांचीच ओळख घेऊन त्या ठिकाणी मी तुमच्याकडे इथे आलेली आहे, माझ्या मालकांची ओळख घेऊन. मिसेस सेसिल फॉरेस्टर, ही रिपीटेड थॉटफुली. शेरलॉक होम्स म्हणतोय की हो हो, मिसेस सेसिल फॉरेस्टर का, हो हो. आय बिलीव्ह दॅट आय वॉज ऑफ सम स्लाईट सर्व्हिस स्टोअर. हो, मला असं वाटतं की मी त्यांना एकदा मदत केली होती. द केस हाऊएव्हर ॲज आय रिमेंबर इट वॉज अ व्हेरी सिम्पल वन. पण जी केस त्या ठिकाणी त्या सेसिल फॉरेस्टर यांची होती ती काहीशी फार अशी मोठी नव्हती. शी डिड नॉट थिंक सो बट ॲटलिस्ट यू कॅनॉट से दॅट सेम ऑफ माइन. शी डिड नॉट थिंक सो बट ॲटलिस्ट यू कॅनॉट से द सेम ऑफ माइन. नाही, मला असं काही वाटत नाही असं ती म्हणाली, पण माझ्या बाबतीत तुम्ही असं काही करू नका. आय कॅन हार्डली इमॅजिन एनिथिंग मोर स्ट्रेंज, मोर अटरली इनएक्सप्लिकेबल दॅन द सिच्युएशन इन विच आय फाइंड माय सेल्फ. आता ती म्हणते आय कॅन हार्डली इमॅजिन एनिथिंग मोर स्ट्रेंज. मी कल्पना करू शकत नाही, पण खूप विचित्र घटना माझ्या बाबतीत घडता आहेत. मोर अटरली इनएक्सप्लिकेबल, की जे मी स्पष्ट करून सांगू शकत नाही तुम्हाला, मला शक्य नाही एवढं स्पष्ट करून सांगणं. दॅन द सिच्युएशन इन विच आय फाइंड माय सेल्फ. ज्या परिस्थितीत सध्या मी अडकलेली आहे ती परिस्थिती अतिशय विचित्र अशी मला वाटते आहे. होम्स रब हिज हँड अँड हिज आईज ग्लिसन. तर आपल्या होम्स जे आहे, शेरलॉक होम्स यांनी आपले हात एकमेकांवर घासले आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक जी आहे ती आली. ग्लिसनचा अर्थ आहे शायनिंग. ही लीन फॉरवर्ड इन हिज चेअर विथ अन एक्सप्रेशन ऑफ एक्स्ट्रॉर्डनरी कॉन्सन्ट्रेशन अपॉन हिज क्लिअर कट हॉक लाईक फीचर्स. अगदी ते पुढे वाकले आपल्या त्या खुर्चीकडे आणि एक असामान्यपणे त्यांचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यांचं जे एकाग्रचित्त आहे, अपॉन हिज क्लिअर कट हॉक लाईक फीचर्स. अगदी त्या ठिकाणी एखादा ससाना असावा त्या पद्धतीने ती नजर जी आहे त्यांची. स्टेट युअर केस सेड ही इन अ ब्रिस्क बिझनेस टोन्स. ते तिला म्हणाले की तुमची केस नेमकी काय आहे ते मला सांग जरा. आय फेल्ट दॅट माय पोझिशन वॉज अन एम्ब्रासिंग वन. यू विल आय एम शुअर एक्सक्यूज मी, आय सेड रायझिंग फ्रॉम माय चेअर. तर त्या ठिकाणी उपस्थित असणे मला संकोचाचे वाटले, त्यामुळे खुर्चीतून उठत मी म्हणालो, कृपया मला रजा द्या. आय फेल्ट दॅट माय पोझिशन वॉज अन एम्ब्रॅसिंग वन. यू विल आय एम शुअर एक्सक्यूज मी, आय सेड रायझिंग फ्रॉम माय चेअर. आय फेल दॅट माय पोझिशन वॉज अन एम्बॅरेसिंग वन. तर मला असं वाटतं की माझी जी जागा आहे ती काहीशी अस्वस्थकारक आहे. यू विल आय एम शुअर एक्सक्यूज, मला जरा माफ करा, आय सेड रायझिंग फ्रॉम माय चेअर. आणि त्या ठिकाणी वॅटसन जे आहे, वॅटसन त्या ठिकाणी म्हणताय की मला फार विचित्र वाटते, मी इथून जाऊ का, तुम्ही चालू द्या, तुमची केस जी आहे ती त्यांना ऐकवा तुम्ही. टू माय सरप्राईज द यंग लेडी हेल्ड अप हर ग्लो हँड टू डिटेन मी. पण आश्चर्य वाटावं त्या तरुण मुलीने त्या ठिकाणी मला सांगितले की तुम्ही बसा इथे जरा.
इफ युअर फ्रेंड, हे जर तुमचे मित्र असतील तर मला काही हरकत नाही, त्यांनी माझी केस ऐकली तरी चालेल. म्हणजे मिस्टर वॅटसन यांनी वुड बी गुड इनफ टू स्टॉप. ही माईट बी ऑफ इनएस्टिमेबल सर्व्हिस टू मी. कदाचित तुमची एक अमूल्य सेवा मला मिळेल. आय रिलॅप्स इन टू माय चेअर. आणि मी पण त्या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या त्या चेअरमध्ये, वॅटसन म्हणतायत की मी माझ्या चेअरमध्ये पुन्हा एकदा जाऊन बसलो. ब्रीफली शी कंटिन्यूड, द फॅक्ट्स आर these. My father was an officer in an Indian regiment who sent me home when I was quite a child. ठीक, इथे आपण थांबूया. पुढच्या एबीकडे आपण बोलूया. इथपर्यंत आय रिलॅप्स इन टू माय चेअर.